लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। ग्रामीण भागातून मोटारसायकल चोरी करणारे टोळी पकडली, 10 चोरीच्या मोटारसायकली जप्त। बातमी छत्रपती संभाजीनगर ग्रामीण भागातून मोटारसायकल चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केला असून फुलंब्री, सिल्लोड, पाचोड, मुकुंदवाडी, पुणे व इतर ठिकाणाहून चोरीस केलेल्या 10 मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत। सिल्लोड तालुक्यातील भराडी येथील आठवडी बाजारातून काशीनाथ महादू काकडे यांची मोटारसायकल चोरी गेल्याची तक्रार सिल्लोड ग्रामीण पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती। या प्रकरणी गुन्हा रजिस्टर नंबर 110/2025 कलम 303(2) भारतीय दंड संविधान 2023 नुसार गुन्हा नोंदवण्यात आला। या गुन्ह्याच्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गुप्त बातमीदारांच्या सहाय्याने तपास केला असता भाऊसाहेब ओंकार दवणे वय 55 वर्ष, राहणार शेलगाव, तालुका कन्नड, हल्ली मुक्काम वडोद बाजार, तालुका फुलंब्री याने विविध ठिकाणांहून मोटारसायकली चोरी केल्याची माहिती मिळाली। पोलिसांनी दवणे यास ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने सिल्लोड ग्रामीण भागातील 2, फुलंब्री येथील 1, पाचोड येथील 1 तसेच पुणे येथून आणखी काही अशा एकूण 10 मोटारसायकली चोरी केल्याची कबुली दिली। पोलिसांनी सर्व मोटारसायकलींसह आरोपी सिल्लोड ग्रामीण पोलीस ठाण्यात हजर केले। तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पथक रात्र गस्त दरम्यान आळंद फाटा सिल्लोड रोडवरील भारत पेट्रोल पंपाजवळ संशयित हालचाली करणाऱ्या 3 तरुणांना ताब्यात घेतले। आशिष संतोष पोफळे वय 23 वर्ष, समित माणिक सूर्यवंशी आणि ओम राजू जाधव सर्व राहणार राजनगर मुकुंदवाडी यांच्याकडे असलेली मोटारसायकल देखील चोरीची असल्याचे निष्पन्न झाले। या तिन्ही आरोपींविरुद्ध वडोद बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। ही संपूर्ण कारवाई जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉक्टर विनायक कुमार राठोड आणि अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती अन्नपूर्णा सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विजयसिंह राजपूत, सहाय्यक निरीक्षक संतोष मिसळे, विठ्ठल डोके, गोपाल पाटील, राहुल गायकवाड, प्रशांत नांदवे, समाधान दुबेले, योगेश तरमाळे, जीवन घोलप यांच्या पथकाने केली आहे। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वृत्तवाहिनीसाठी मराठवाडा उपसंपादक अकबर शहा, औरंगाबाद, छत्रपती संभाजीनगर। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.